आपण पाहतोय बी न्यूज, सोलापूरकरांचा मनामनातील. बी न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. हार्टचे जे आजार आहेत त्याचं एक क्लासिफिकेशन आपल्याला असं करता येईल की काही जन्मजात आजार असतात ज्याच्याने हृदयामध्ये वाल्वचे दोष असतात, रक्तवाहिन्यांचे दोष असतात, हृदयाला होल्स असतात, ज्याला AVSD ASD म्हणू शकतो, AV कॅनल डिफेक्ट म्हणू शकतो. काही ह्याच्यावरशी हृदयामध्ये जे व्हाल्वचे इन्फेक्शन्स होतात कालांतराने, तर त्याला वाल्वचे रुमॅटिक हार्ट डिसीज म्हणू किंवा अदर बरेच काही एंडोकार्डायटिस असतील आणि काही असेल त्याच्यामध्ये कारण माहीत नसतं, ज्याला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी, अशी अनेक कारणं असतात. इस्केमिक कार्डिओमायोपॅथी, डायलेटेड कार्डिओमायोपॅथी, हायपरट्रॉफिक मायोकार्डियल डिसीजेस. तर अशा आजारांनी काही कालांतराने हार्टचे फंक्शन कमी होतं. कारण काही असलं तरी हार्टचं जे फंक्शन जर 15-20% आलं तर त्याला आपल्याला हार्ट ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही. जर वेळीच आपण हार्टचे वाल्वचं ऑपरेशन्स केले किंवा त्याची ट्रीटमेंट घेतली किंवा जे काही आजार आहेत त्याची ट्रीटमेंट घेतली, ह्या स्टेजपर्यंत सहसा पेशंट पोचत नाही. तर असे जे आजार आहेत की बऱ्याच वेळा आपण हृदयाचा आजार झाला तर कार्डिओलॉजिस्टकडे येतो. कार्डिओलॉजिस्ट हा फिजिशियन आहे. तर काही असे आजार आहेत की ते सर्जनलाच दाखवणं गरजेचं असतं. जे हृदयाचे सर्जन आहेत, हृदय आणि फुफ्फुसाचे, त्याला आपण कार्डिओ थोरॅसिक सर्जन्स म्हणतो. तर त्यांना जसा हार्ट ट्रान्सप्लांट हा ॲक्च्युली सर्जिकल आजार आहे, तर त्याचं निदान किंवा त्याची उपचार पद्धती हे सर्जन लोक करतात. तर आत्तापर्यंत मी 72 हार्ट लंग ट्रान्सप्लांट केलेत. अपोलोमध्ये आम्ही 10 केलेत आणि 100% सक्सेस रेट आहे आत्तापर्यंत आमचा. आणि आम्ही जे क्वाटर्नरी केअर सर्जिकल सर्व्हिसेस आहेत, ज्याचं ECMO सर्व्हिसेस, हार्ट लंग ट्रान्सप्लांट सर्व्हिसेस सुद्धा अपोलोमध्ये देतो. आणि रोजचं काम आहे आमचं ते हृदय आणि फुफ्फुस शल्य चिकित्सा जे आहे, ते बायपास सर्जरी किंवा वाल्व रिप्लेस, हेच आमचं काम आहे. हार्ट लंग ट्रान्सप्लांट हे क्वाटर्नरी केअर सर्जिकल प्रोसिजर्समध्ये येतं. तर मेनली आपण लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे आजकालच्या जगात. आपण जे वेस्टर्न लाईफस्टाईल आणि जे आपलं खाणं पण जे वेस्टर्न पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजची शक्यता खूप आहे. स्पेशली डायबेटिक पेशंट आणि जे स्मोकिंग आणि तंबाखू खातात त्या लोकांमध्ये येण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि ब्लॉकेजेस आले, जे ट्रिपल वेसल आपण म्हणतो, 3 वेसल आहे, लेफ्ट मेन डिसीज आहे, तर अशा लोकांना बायपास सर्जरी गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. बऱ्याच अंशी लोक बायपास सर्जरी करायला तयार नसतात, पण बायपास सर्जरी गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. ज्यांच्यामध्ये बायपास सर्जरी करू शकत नाही, ज्यांचं हार्ट फंक्शन कमी आहे, जे डायबेटिक आहेत, बायपास सर्जरीने सर्व्हायवल बनवलं, आयुष्य वाढतं. तर तसं अँजिओप्लास्टीने सहसा दिसत नाही की आयुष्य वाढलं आहे. अँजिओप्लास्टीने परत परत ब्लॉकेजेस याची शक्यता असते परत. आणि त्याच्यामध्ये एखादे वेसल असो किंवा एखादी वेसल असेल तर अँजिओप्लास्टी योग्य. 3 वेसल जर डिसीज असेल तर बायपास सर्जरी हा योग्य मार्ग आहे, त्याच्यासाठी उपचार आहे. ओके.